बावळे संघ प्रथम षटक स्वीकारतो आणि आमंत्रित केलं जातं ते फलंदाज बिग मॅच अँड बॅक टू नाव क्रिकेट मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली तोच शुभेच्छांचा वर्षाव येतोय कालिका माता खारबाव संघावर विशेष करून महिंद्रा आणि मनोज या दोन खेळाडूंसाठी शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहतोय भिवंडी तालुक्यातील नामांकित समालोचक गेली 25 वर्ष सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा करतोय टीडीसी बँकेचे कॅशियर आहेत माझे परम मित्र आहेत आणि तालुका क्रिकेट उत्तम आवाज व्हॉइस ऑफ दिवा शशी मात्रे पूर्ण स्पर्धेला आणि विशेष करून खारबाव संघामधून महेंद्र पाटील आणि मनोज मात्रे यांच्यासाठी त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट आलेले धन्यवाद शशी आपलं मनापासून कौतुक तर सलामी गोलंदाज प्रकाश टाईक रोडेट करतो किशोर नाईन्स महिंद्रा ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे खारबाव या संघाची चला वेलकम घ्या आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे प्रकाश वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक घातलं रायटम लेफ्ट रायटम मोरचा मार आणि पहिला चेंडू स्लो अँड डिलिव्हरीचा चेंडू होता ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा मात्र निश्चित किशोरीला घेता आला फलंदाज शफल झाला होता चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क झाला होता लाईन कुठेतरी लाईनअप करू शकला नव्हता किंवा मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश एका खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चित आपण पाहिलं होतं चेंडूला जागेवरून थोडंसं ऑन साईडला केलं गेलं चेंडू शॉर्ट मिडविकेटला जातो आउटफील्ड चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव मिळते किशोर याला किशोर आपला वैयक्तिक खातं खोलतो संघाचा श्री गणेश होतोय धावसंख्या होती ती बिनबाद 1 पुन्हा एकदा गोलंदाज पंचांना विनंती चालू सामन्यासाठी आपण 20 मिनिटाचा अवधी सेट करायचा आहे 4 षटकांचा निर्धारित सामना आहे प्रकाश चेंडूला शॉर्ट अँड पुल केलंय चेंडू मिडवून लॉंगॉनला येतो आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण 1 बाउन्स पहिल्या टप्प्यात चेंडूला कलेक्ट केलं जातं दुसऱ्या धावेची मागणी आहे आणि 2 धावा कंप्लीट महिंद्रा याच्या बॅट मधून मित्र तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला 2019-20 या स्पर्धामधून एक अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याचा सन्मान झाला तो महेंद्र पाटील खारबाव संघाचा आपण स्ट्राइक रोटेट करताना पाहतोय बेस्ट प्लेयर ऑफ इयर सर्वोत्कृष्ट फलंदाज 2019 आणि 20 या वर्षाचा अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न चेंडू ऑन साइडला जातोय एकच धाव महेंद्रसाठी धावसंख्या एक धावने पुढे सरकते 4 बिनबाद 4 कालिका माता कालवार आपण आपल्या पूर्वतरी मध्ये जायचंय मला वाटतं चालू सामन्यातील विजेत्या संघाशी आपल्याला 2-2 हात करावे लागतील कालिका माता कालवार आपल्या फॉलो थ्रोमध्ये गोलंदाज चुकतो कुठल्या प्रकारची फेक नाही डेड बॉलचा इशारा पंचांकडे या स्पर्धेचे स्ट्रायकर पंच सुनील मात्रे स्क्वेअर लेग पंच सुरेश खरत आणि या ठिकाणी मात्र फलंदाज शफल होतो चेंडूला सुंदर पुलचा फटका अतिशय देखना फटका खराब चेंडू उत्तम प्रकार जसं प्रश्न तसं उत्तर चेंडू जातोय आउट ऑफ पार्क षटकार व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक अतिशय देखना चिकना अप्रतिम उत्कृष्ट लावण्यजोग असा फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला सीमारेषेच्या बाहेर जाणार एक दणदणीत षटकार स्क्वेअर ऑफ विकेट आणि या षटकारानं संघाची धावसंख्या होती ती 10
दुहेरी अंकामध्ये प्रवेश होता कालिका माता खरबावे संघाचा खराब चेंडू होता फलंदाज चपल होतो नटराच्या अंदाजाने सुंदर पुलचा फटका आपण पाहिला होता पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश यशवंत केने यांच्या नेतृत्वाखाली बावलिया संघ तालुका क्रिकेट मधून अतिशय चांगली कामगिरी करतोय प्रकाश पुन्हा एकदा सज्ज स्ट्राइक रोटेट करतो किशोर आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू मात्र या ठिकाणी चेंडूला लॉंग लेग सीमारेषेवर ट्रॅव्हल केला जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो बॅक टू बॅक दुसरा षटकार किशोर याच्या बॅट मधून येतोय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या होते ती 16 तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात चांगली सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात कालिका माता खरबाव जो दबदबा आहे तो कायम आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात चांगली सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आता मात्र संघाची सर्वात क्रमकारी उत्कृष्ट गोलंदाज आहे मनोज येतोय स्ट्राइक रोटेट करण्याची संधी येते महेंद्र याला पहिल्या षटकात आपण विचार केला तर बिनबाद 16 धावा धाव फलकावर आपण पाहतोय निश्चितच जो संघ विजय संपादित करेल त्या संघाला मात्र एक बलाढ्य संघाशी मुकाबला करावा लागेल कालिका माता कालवार या संघाशी कालवार या संघाचा आपण जर एकंदरीत विचार केला तालुका क्रिकेट मधून हा संघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतो चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो आणि पहिल्या विकेटचं पतन महेंद्र याला मैदान सोडावं लागतं बिग हिट घेण्याचा प्रयत्न होता फटका उत्तम होता प्लेसमेंट चांगला नव्हता चेंडू वाईडिश लॉंग सीमारेषेवर ट्रॅव्हल होतो लँडिंग होतोय आउटफील्ड मधून अफलातून झेल कलेक्ट केला जातो वेल जज कॅच एक बिग विकेट बड़ी मछली यहाँ पर जाल में फंसती हुई महेंद्र बाद होतोय नेक्स्ट फलंदाज मनोज जातोय आज निश्चितच महेंद्र आणि मनोज साठी खास शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहिला होता आमचे परम मित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ दिवा टीडीसी बँकेचे कॅशियर आहेत त्याचबरोबर गेली 25 वर्ष सातत्यानं या समोर कक्षामधून क्रिकेटची सेवा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो शशी मात्रे त्यांच्याकडनं खारबाव संघाला आणि विशेष करून मनोज तुला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं धन्यवाद शशी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मात्र या ठिकाणी आता झेल सोडला जातोय एक दोन धावा घेण्याची संधी प्राप्त होते किशोर याला निश्चितच आपण पाहिलं आउटफील्ड मधून क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं आउटसाइड एज आपण पाहिली ऑप्शन थोडासा बाहेरचा चेंडू जागेवर मारण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटची हलकीची कडाई घेतोय आउटसाइड एज घेऊन चेंडू जातो डीप थर्डमॅनला आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केला जातं फक्त एक धावेची मागणी धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते 19 भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेशी जॉईन असलेले आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड प्रत्येक चेंडूची माहिती आमच्यापर्यंत पुरवतात मनोज पुन्हा एकदा सज्ज मार्गाचा पंचांकडे गाठ घेतोय मनोज अगेन्स्ट मनोज या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो हलक्यात बॅटने फक्त चेंडूला दिशा दिली जाते चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण होतोय एकदा मिळते फलंदाज मनोज याला मनोज आपलं वैयक्तिक खातं खोलतोय तर संघाची धावसंख्या मात्र एकदम पुढे सकते ती 20 स्वर्गीय बलवंत सेठ पाटील
स्मृती चषक 2020 चा बोलबाला आपण पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं या ठिकाणी मात्र चेंडूला पुलचा फटका, मात्र फटका पासतोय. आउटफील्ड मधून अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातं. किशोर याला मात्र माघारी परतावे लागेल. फटका उत्तम होता, मात्र प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू मिडविकेट रिजन मध्ये आपण पाहिलं होता, ट्रॅव्हल झालं होता. मात्र क्षेत्ररक्षक कोण असावा, विजय केने झेल सुटणं नामुमकिन आहे. चालू सामन्यातनं ज्याच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट 2 झेल पाहिलेत, विजय केने हा संघातील एक सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकडे जनमन भावळे संघाचा संघनायक आहे आणि निश्चितच संघनायकाला साजेशी कामगिरी नेहमीच आपल्या संघामधून करत असतो. 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न विजय केने याचा असतोय. यशवंत केने साहेब यांचा हा संघ आहे आणि तालुका क्रिकेटमधून हाही संघ एक उत्तम कामगिरी करतोय. तर पुन्हा एकदा गोलंदाज मंचच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मनोज याला, नौका फलंदाज नॉन स्ट्राईकला येतोय मनीष. निश्चितच या ठिकाणी खराब चेंडूची फेक झालेली आहे. पंच नो बॉलचा इशारा देतात. बीमर फेक आणि बीमर फेक मित्रो फलंदाज जखमी करण्याच्या उद्देशाने टाकलेली चेंडूची फेक असते आणि त्याला पनिश म्हणून पंच नो बॉलचा इशारा करतात. 1+2 अशा एकंदरीत 3 धावा या ठिकाणी आम्ही अर्जित करतो. या 3 धावाने खारबाव संघ 23 या धावसंख्येवर पोहोचतोय. नॉन स्ट्रायकर फलंदाज आपण मनीष याला पाहतोय. मित्रो तुमच्या माहितीसाठी मनीष हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. आणि निश्चितच डॉक्टर व्यवसायामध्ये अतिशय उत्तम ज्यांची कामगिरी आहे. सध्या डॉक्टरची देव माणूस हा मालिका अत्यंत सुपरहिट आपण पाहतोय झी मराठी वाहिनीवर. तसा हा क्रिकेटला एक देव माणूस आहे. दोन षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 24%. आपण विचार केला तर 12 पॉईंटची सरासरी एक उत्तम कामगिरी आहे. मात्र 2 आघाडीचे फलंदाज सलामीवीर तंबूच्या आश्रयाला आपण पाहिलं किशोर आणि महेंद्र. चला वेलकम की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर कालिका माता कालवार या संघाला विनंतीशील आपण आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं आहे. चालू सामना संपताच लगेच संगणक आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस बॉक्स मध्ये येण्यापूर्वी आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. तर तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक आता तो गोलंदाज सोमनाथ. स्ट्राईकवर रोटेट करण्याची संधी ती मनोज याला. गोलंदाज सोमनाथ. पंचांकडे गाडी घेतो लेफ्टन ओरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस परिवर्तन नीचे आपण चेंडूमध्ये पाहतो. चेंडूची गती कुठेतरी कमी केली होती आणि बिगेट घेण्याचा एक वेगवान फटका मारण्याचा मनसुबा आपण पाहिला होता फलंदाज मनोज याचा. मात्र चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क होते. लाईन पासून थोडासा चेंडूच्या विभक्त पाहिला फलंदाजाला. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण पाहिला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर जाणारा चेंडू एका टप्प्याने कलेक्ट केला जातोय. मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना. 2 धावाने खारबाव संघ पोहोचतोय 26 या धावसंख्येवर. 26 लॉस ऑफ 2 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बिग षटकार. ज्या फटक्यासाठी अतिशय माहिर आहे तोच फटका मनोजच्या बॅट मधून निघतोय. एक जबरदस्त टायमिंग आणि जबरदस्त ताकद फटक्यामध्ये आपण पाहिली होती. अचूक
टायमिंग आणि अचूक ताकद, एक जबरदस्त कमिटमेंट ताकदीची आणि टायमाची आपण पाहिली होती. चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणारा डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहिला. षटकार येतोय मनोजाच्या बॅट मधून. आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपण चेंडूवरची नजर पाहिली होती. सुंदरसं चेंडूला स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला होता. एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. 2 धावा मात्र रोखू शकला नाही आणि या 2 धाव्याने खारबाव संघाची धावसंख्या होते ती 34. लॉस ऑफ 2 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. अतिशय लढवय्या संघ आहे आणि विशेष करून फलंदाजीचा संघ. संघाकडे बॅटिंग लाईनअप अतिशय चांगली आहे. चेंडूला थोडंसं फोर्स केले. नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहतोय. सेफ लँडिंग. सेफ लँडिंग झालं होतं. चेंडू मिडविकेटला गेला होता. पाहिलं होतं कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि जोपर्यंत मात्र आउटफील्ड मधून क्षेत्ररक्षण चेंडूची फेक करतोय तोपर्यंत मात्र 2 धावा सहज काढल्या जातात. या 2 धावांनी खारबाव संघाची धावसंख्या वाढते ती 36 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा सोमनाथ. अतिशय चांगला चेंडू. जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न होता. फुटबॉलचं कुठल्याही प्रकारचं फुटबॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित व्हेरिएशन झालं नव्हतं. एक धाव मात्र निश्चित मिळते. एकदा संघाची धावसंख्या वाढते ती 37. लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. तर 3 षटकांच्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात कालिका माता खारबाव संघाची धावसंख्या होती ती 37. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि गोलंदाजी सांभाळतो लक्ष्मण. यशवंत केने यांच्या नेतृत्वाखाली हा संघ तालुका क्रिकेटमधून शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर गोलंदाजी सांभाळतोय गोलंदाज लक्ष्मण. सन्माननीय वसंत मोतीराम गायकवाड आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक यांचे या व्यासपीठावर मंचावर शुभागमन होते. वेलकम. एक क्रिकेटचे निस्किम चाहते असून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. लक्ष्मण लॉंग रनअप 55 क्रॉस करतोय. रॅटम ओरचा मारा करतोय. स्ट्राइक रोटेट करतोय. मनोज 3 षटकांच्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती 37. चेंडूला शॉट अँड पोल. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. अतिशय प्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. विजय खरोखरच संघातील खरोखरच एक जबरदस्त रमकाड आहे. एक अफलातून झेल कलेक्ट करतोय. स्वतःला जबरदस्त जज केलं होतं आणि अप्रतिम एक उत्कृष्ट झेल विजयच्या माध्यमात आपण पाहिलं. फलंदाज बाद होते मनोज.
नेक्स्ट फलंदाज संजू जातोय. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं होतं, मात्र प्लेसमेंट चांगलं नव्हतं, फटका उत्तम होता. मात्र त्या ठिकाणी असला क्षेत्ररक्षक विजयाचं खरं होतं मनापासून कौतुक करावं. अप्रतिम कॅच, बैल जॅच कॅच, अतिशय उत्कृष्ट झेल, एक वाखाणण्याजोग झेल आपण पाहिलात. तर पुन्हा एकदा लक्ष्मण पहिल्या चेंडूवर एक चांगली सफलता प्राप्त करतोय. नेक्स्ट फलंदाज स्ट्राइक रोटेट करण्याची संधी, नौका फलंदाज या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर करतात, अतिशय चांगला फटका. मात्र आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते फलंदाजाला. एक धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 38. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. अजूनही मला वाटतं 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 4 चेंडूमध्ये बघूया खारबाव संघ कुठपर्यंत मजल मारतोय. आतापर्यंत धावसंख्या ती 38-38. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. अंधेरे में तीर चलने के माफिक, अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला. लक्ष्मण याचा एक वेगवान एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू पाहिला, बीट जाता फलंदाज, लाईन पासून विभक्त पाहिला फलंदाज. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क झालं नव्हतं, अतिशय चांगला चेंडू. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. धावसंख्या ती 39 आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये बघूया. आता मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि वेल जज कॅच, अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. फोर्स केलं होतं आणि चेंडू खाली आपण पाहिलं मनोज याला. हाही एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे मनोज. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये. नेक्स्ट फलंदाज श्याम जातोय. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आता मनीष याला. 2 चेंडू राहिले ना, 39 झाले ना. धावसंख्या होती ती 39. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 चेंडू मधून बघूया खारबाव संघ कुठपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. तर 2 धावा. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेची फोर्स झालं होतं, मात्र कॉलिंग व्यवस्थित झालं होती. दुसऱ्या धाव घेण्याचा जो आत्मघातकी प्रयत्न होते, प्रयत्नामध्ये मात्र मनीष हे धावचीत बाद झाले होते. एकच धाव कंप्लीट होते. एक धावने संघाची धावसंख्या होते ती 40. आता शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं शेष आहे आणि येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर बघूया कशा प्रकारची फलंदाजी होते की गोलंदाजी. कोण ठरतोय उत्कृष्ट बघायचं, गोलंदाज की फलंदाज. चौकार, एकेरी, दुहेरी, षटकार की विकेट. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका मात्र फसतोय. अप्रतिम झेल आणि या स्पर्धेतला 4था झेल कलेक्ट केला जातोय विजय केने याच्या माध्यमातून. काय क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण. विजयासाठी जे आवश्यक गोष्टी मित्र आपण पाहतो क्रिकेट मधून, सर्व गुण संपन्न असं क्रिकेट विजय याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 4था फलंदाज झेलच्या स्वरूपाने बाद करणारा खेळाडू आपण पाहिला मैदानामधून विजय केनी याला. उत्कृष्ट कामगिरी संघासाठी खरोखरच तर निश्चित आपण पाहू शकता कालिका माता कालवार या संघाचे लिटिल चॅम्प समर्थक अप्पू म्हात्रे, जय म्हात्रे.
तर चला या मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी आहे, त्या मान्यवर मंडळीचा आपण विशेष आणि गौरवाने सन्मान करतोय। त्यामध्ये साई कृपा डुंगे या संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहेत, आमचे परम मित्र आहेत आणि महाराष्ट्र पोलीस दलातील एक कार्यरत पोलीस राकेश पाटील यांचा आपण या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान करतोय। जगदीशजी आपण आपल्या शुभ असते त्यांचा विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे। विशेष स्वागत आणि सन्मान होते या ठिकाणी राकेश पाटील यांचा महाराष्ट्र पोलीस दलातील एक कार्यरत पोलीस आहेत, त्याचबरोबर साई कृपा डुंगे संघाचे नामांकित खेळाडू आणि आमचे परम मित्र आहेत राकेश पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं। धन्यवाद। अँड बॅक टू नाव क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी। बघूया काय घडतंय काय बिघडतंय। येणाऱ्या 4 षटकारामधून जनमन भावाळे कशा प्रकारची कामगिरी करतो, विजयासाठी जे लक्ष्य आहे 41 धावांचं लक्ष्य आहे आणि 41 धावा कशा प्रकारे केल्या जातात की नाही याचं धावतं वर्णन करतील माझे परम मित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ गोरसोई O2 मनोज ठाकरे। धन्यवाद मोहन दादा। आपण पाहत आहात तुफान क्रिकेट क्लब पिंपलास आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 भलमटा आयोजन आहे आणि या आयोजनाचा भेट देण्यासाठी खूप मान्यवर या व्यासपीठावरती येताना आपण पाहतोय। या सर्वांचं मी मनोज ठाकरे या कमिटीच्या मार्फत हार्दिक स्वागत करतो। या ग्राउंड मध्ये उपस्थित खेळाडू प्रेक्षक वर्ग YouTube आणि टीव्हीच्या माध्यमातून पाहणाऱ्या माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे। मित्र आपण पाहत आहात कालिका माता खारबा वर्सेस जय हनुमान भावले हा सामना। प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं कालिका माता खारबाव संघाने 41 धावा जमवल्या। सुरुवात खूप चांगली केली होती, पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या, जमा केल्या होत्या कालिका माता खारबाव संघाने। त्यानंतर रोख लावण्याचं काम केलं, मनोज यांनी 8 धावा खर्च केल्या। त्यानंतर आपण पाहिलं सोमनाथने 13 धावा खर्च केल्या। पण या सर्वांवरती उत्कृष्ट कामगिरी करत चांगल्या पद्धतीचं एक लक्ष्मण रेषा रनांच्या समोर आखली। लक्ष्मण यांनी फक्त 3 धावा देऊन 3 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं। म्हणजेच आपण जे सांघिक खेळ ज्याला म्हटलं जातं ते सांघिक खेळाचं प्रत्यक्ष रूप आपल्याला या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळालं। त्यानंतर आपण पाहतो या फॉर्मॅट मध्ये सर्वात महत्त्वाचा जो ध्येय असतो तो म्हणजे क्षेत्ररक्षण आणि त्याच्यामध्ये उत्तम कामगिरी जर पाहिली तर आपण विजय केने यांची, त्यांनी या सामन्यामध्ये तब्बल 4 कॅच टिपल्या गेल्या। तिथंच खारबाव संघाचं कंबरड मोरलं गेलं, कारण खारबाव संघामध्ये 1 से बढ़कर 1 खेळाडू आहेत, 1 से बढ़कर 1 धडाकेबाज फलंदाज आहेत, परंतु अशानाही सुद्धा तंबूचा आसरा दाखवला। कारण गोलंदाजाला 7 क्षेत्ररक्षणचे हवे असते, ज्या पद्धतीने आपण पाहतोय कीर्तनाला 7 टाल चिपल्यांची त्यावेळेस त्या कीर्तनाला रंगत प्राप्त होते, तसेच गोलंदाजाला 7 जर क्षेत्ररक्षणाचे असेल तर निश्चित त्या गोलंदाजाला उंची लाभते आणि तेच प्रत्यक्ष रूप आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये। क्रिकेटचा खेळ म्हटला तर एकतेचा खेळ आहे। फलंदाज कृपया जायचा आहे खेळपट्टीवरती। त्याचबरोबर कालिका माता खारबाव संघाने आपल्या क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवायचा, नटवायचा, फुलवायचा आहे। टाळ्याच्या गजरामध्ये आपण पाहू शकता जय हनुमान भावले संघाचे दोन्ही फलंदाज सलामीवीर खेळपट्टीचा ताबा घेण्यासाठी रवाना। त्याचबरोबर या सामन्याचे पंचगिरी आपण पाहतोय, मेन पंच सुनील म्हात्रे, त्यानंतर आपण पाहू शकता स्क्वेअर लेग पंच सुरेश घरतसर मॅन फ्रॉम कारिवली यांच्या माध्यमातून खरोखरच या इव्हेंट मध्ये खूप चांगल्या पद्धतीची पंचगिरी पाहायला मिळाली। 40 धावा जमून 41 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे। असं वाटत होतं की 50 क्रॉस करेल, परंतु क्रिकेट मध्ये जर आणि तर वाटणं आणि नसणं याला काहीच महत्व नाहीये। पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल, या 41 धावा थांबतील का,
की या अचूकरित्या पूर्ण होतील हा येणारा काल आपल्याला सांगूनच जाईल. तद दरम्यान आपण पाहू शकता सलामीवीर खेळपट्टू स्ट्रायकर बॅट्समन जयमान भावाले संघाचा स्फोटक फलंदाज आपण पाहू शकता विजय. नॉन स्ट्राईकला पंढरी. तर पाहूया कशा प्रकारे खेळ दोघांमध्ये पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज श्याम. 41 धावा थांबण्यासाठी संघ नायकाने विश्वास टाकलेला आहे गोलंदाज श्याम यांच्यावरती. यावेळेस हलूस दिशा दिलेली आहे एका धावेसाठी. स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय एका धावेने. सुरुवात चांगली केलेली आहे. ज्या वेळेस बोनी चांगली तुमची होते त्यावेळेस असं म्हटलं जातं की धंदाही तुमचा चांगला होतोय. पाहूया इथं मात्र एका धावेने सुरुवात केलेली आहे विजयाने. आणि स्ट्रायकरला येतोय पंढरी. श्याम टर्न होतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहिलं थोडीशी फिरकी गोलंदाजी टाईप स्विंग करतोय. चेंडू पडलेला थोडासा बाहेरच्या दिशेने बोलतोय. अनुमान लावला होता त्या व्यतिरिक्त चेंडू टाकला जातोय हाताला जातोय. निर्धाव राहतोय चेंडू. 41 धावांचं लक्ष आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. इनफिल्डच्या वरतून चेंडू जातोय. चेंडू जाईल निश्चित सीमारेषा बाहेर. चौकार. कलात्मक स्ट्रोक आपण म्हणू शकतो याला. कारण पहिले षटक जे आहे ते पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीत जास्त खेळाडू हे 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. त्याच्यामुळे एक मुभा आहे मोठे फटके खेळण्याची हवाई फायर करण्याची. आणि तोच प्रतिक्रमा अवलंबतोय फलंदाज पंढरी. यावेळेस चपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निघून जातोय एस्टनच्या वरतून. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. सरळ यष्टीरक्षक महेंद्र याच्या हातामध्ये जातो. एक या भिवंडी तालुक्यातील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. त्याच्या माध्यमातून नेहमीच आपण चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला. ज्या वेळेस या 11 खेळाडूंमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना सर्वात जास्त हुशार खेळाडू हा विकेट किपर असतो. याची गुणवत्ता ही आपल्याला दिसून येते. यावेळेस पाहू शकता बॅटची वडील करा घेऊन चेंडू मात्र जाईल फायनलच्या रिजन मध्ये. आणि एक चौकार. धावसंख्या आपण पाहू शकता 9. ज्या धावा हव्या आहेत त्या धावा मात्र इथं जमा होताना पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. अशा धावा निश्चित बनतायत परंतु चांगली गोलंदाजी टिचून मारा करावा लागेल. योग्य त्या स्पॉट वरती चेंडू हाताळावा लागेल. पंढरी ऑन द फायर. पुढचा चेंडू यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे परंतु मिस जय. चेंडू मात्र जाईल सीमारेषा बाहेर. एका टप्प्याने चौकार. अनुमान अंदाज लावता आला नाहीये क्षेत्ररक्षकास. आपण पाहिलं की थोडस जर मागे उभा असतं तर काय चित्र वेगळं असलं दिसलं असतं. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ का आहे याचं प्रत्यक्ष रूप आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये जर तर असणं आणि नसणं याला काहीच महत्व नाहीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर दादा आपण स्कोरबोर्डवर जर नजर मारली तर 13 धावा लागतायत. 10.25च्या सरासरीने धावा जमवाच्या धावफलकावरती. इथं मात्र प्लस काहीतरी केलंय आणि त्याहून अधिक प्लस गोष्ट म्हणजे अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. स्फोटक फलंदाज विजय अजून खामोश आहे. पंढरी मात्र आपली योग्यता आणि सिद्धता सिद्ध करतोय. 3 चौकार या षटकामध्ये खेचून काढले. 41 धावांचं आव्हान आहे. अतिशय मान सन्मान आणि एक स्मृतीस आठवण राहण्यासाठी ही स्पर्धा राबवण्यात आली. स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020. अतिशय प्रेमळ स्वभावाचे हसमुख स्वभावाचे व्यक्तिमत्व ज्याने जीवन आपलं सर्वांना प्रेम देऊन व्यतीत केलं अशा प्रेमळ स्वभावाची ही प्रेमळ स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 आयोजनाचा तुरा जर कोणाच्या हातामध्ये द्यायला असेल तर तुफान क्रिकेट क्लब पिंपला स्पोर्टिव्ह प्लस. खास करून जगदीश म्हात्रे आणि संतोष माली या लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी.
भिवंडी 40+च्या जेवढ्याही फॉर्मॅट आहेत त्या फॉर्मॅटमध्ये अप्रतिम काम करणारा खेळाडू म्हणजे महेंद्र पाटील. आज बॅटिंगमध्ये काही खायचं करता आलं नाही आहे, परंतु पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे करेल. थोडीशी दबाव तर निश्चित असेल, कारण पहिल्या षटकामध्ये चांगल्यापैकी बऱ्या धावा जमवता आल्या भवाली संघाला. इथं मात्र स्ट्रायकरला आपण पाहू शकता विजय आणि महेंद्र यांच्या गोलंदाजीला सामोरे जातील. फिल्डिंगची सजावट करत असताना आपण पाहतोय यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक नाहीये. जॉइंटन्स आणि ऑपरेटरला एक नम्र विनंती आहे की टीव्ही टेलिकास्ट साफ सुथरा पोचत नाहीये, तर आपण कृपया तिथं लक्ष घालावं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडे जे घर बसल्या पाहतात त्यांच्याकडे साफ सुथरा टेलिकास्ट पोचवावं. धन्यवाद. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बऱ्याच परिसरामध्ये टेलिकास्ट व्यवस्थित पोहोचत नाहीये. जॉइंडर ऑपरेटर आपण विनंती असेल की जो काही तांत्रिक बिघाड आहे तो आपण प्लीज दुरुस्त करायचा आहे. महेंद्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू हाताळतोय. ह्या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला गती दिली आणि उंची कमी दिली, अनुमान लावता आला नाहीये विजयास. चेंडू सरळ निघून जातोय. यष्टरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाहीये. निर्धाव राहतोय चेंडू. आपली योग्यता आणि आपली सिद्धता व्यतीत करत असताना महेंद्र पाटील संघाला ज्या वेळेस नेहमीच गरज असते त्यावेळेस एक तारणहार म्हणून या खेळाडूकडे बघितलं जात आणि तोच काम मात्र इथं पूर्ण करत असताना यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्रक्षेत्राच्या खाली कुठल्याही प्रकारे चुकी पाहायला मिळत नाहीये आणि एक स्फोटक धडाडीचा आघाडीचा फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतो महेंद्र पाटील. आणि एक मोठा झटका, मोठा हादरा म्हणू शकतो जयमान भावाले संघास. एका गडेच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धाव फलकावरती धावा आपण पाहू शकता 15. निश्चितच क्रिकेटचं एक मूल सूत्र आहे, हवा तिथं मारा. परंतु इथं आपण पाहिलं की विजय यांनी मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने फटका मारला. उंची खूप होती परंतु त्या हवेमुळा लांबी थोडीशी कमी पडली आणि त्या परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपात फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहू शकता मनोज. तर पाहूया मनोज संघासाठी काय करेल, कारण एक मोठी उम्मीद आणि मोठी आशा त्यांच्याकडून नेहमीच लागलेल्या असतात त्यांच्या संघाच्या माध्यमातून. मनोज महेंद्र टर्न होत आहे. यावेळेस डबल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरतोय. कारण आपण जर पाहिलं तर एक उत्कृष्ट गोलंदाज महेंद्र आणि त्याच्या अगेन्स्ट असे फटके मारणं थोडीशी दिक्कत निर्माण होईल. परंतु क्रिकेट आहे, ज्या वेळेस गोलंदाज हवे होत जातो त्यावेळेस त्याची लाईन थोडीशी बिघडण्याचा प्रयत्न नेहमीच फलंदाजाच्या माध्यमातून असतो. त्यावेळेस असे फटके नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी, चेंडू बॅट वरती घेतलेला आहे परंतु इथेही आपण पाहू शकता हवेच्या विरुद्ध मारलेला फटका. फलंदाज मात्र बाद होईल जेलच्या स्वरूपात.
धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकता 15. 41 धावांचं लक्ष्य आहे. इथं मात्र आपण पाहू शकता 2 गडी बाद झालेले आहेत आणि दोन्ही गडी चांगल्या पद्धतीचे खेळ सादरीकरण करणारे होते, परंतु आता जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आहेत त्यांनी मागे वळून न पाहता या 41 धावांचा पाठलाग सुखरूपरित्या करणं योग्य आहे. यावेळेस पाहू शकता चेंडूला दिशा दिलेली आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहू शकता चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र इथं आलेला आहे, कारण प्रत्येक ओव्हर मध्ये एक तरी मोठा फटका येणं गरजेचं आहे. आपण महेंद्र यांच्या गोलंदाजी जर विचार केला तर त्या गोलंदाजीमध्ये अप्रतिम धार होती. 2 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळण्यामध्ये मुभा दिली नव्हती आणि जो मोठा फटका खेळला गेला त्याच्यावरती मिस टाइम शॉट झालं. इथं मात्र आपण पाहू शकता किशोर येथे तिसरा षटक घेऊन पहिल्याच चेंडूवरती घनघनाती पहार पाहायला मिळतोय. यावेळेसही आपण पाहू शकता ऑफसाईडच्या दिशेने चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. इथं मात्र आपण पाहू शकता अचूकरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहू शकता 21. अजूनही 20 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शेष. बोल्ट इक्वेशन डबल. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा जमा करणं गरजेचं आहे. इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. शॉर्ट पिच डिलिव्हरी पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीये. अनुमान लावला होता स्क्वेअर कट करण्याचा, प्रयत्न फसला, चेंडू निघून गेला यशरेखच्या हातामध्ये आणि इथं मात्र आपण पाहू शकता निर्धाव चेंडू. 9 चेंडू 20 धावांची गरज विजयासाठी. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाहीये आणि अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. जेव्हा जेव्हा मोठे फटके खेळण्याचा मोह धरला मोहन दादा त्यावेळेस आपण पाहतोय की फलंदाजाला तंबूचा आसरा घ्यावा लागला. याला मूळ कारण म्हणजे आपण पाहतोय की शॉट सिलेक्शन थोडंसं चुकीचं पाहायला मिळतंय. बरोबर, कंप्लीट बरोबर आहे, एक्झिट बरोबर आहे. फटका मारण्यासाठी तुमचं शॉट सिलेक्शन फार महत्त्वाचं असतं. फटक्याची निवड, त्याचं बरोबर प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं. आपण पाहिलं होतं जे फटके आपण पाहिलेत, प्रत्येक फटका कुठं क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी तैनात त्या ठिकाणी जातो आहे आणि आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. त्या निश्चितच आपण पाहूया आजच्या सामन्यामध्ये लक्ष्मणाने गोलंदाजी चांगली केली. फलंदाजी कशा प्रकारे पडतात. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे आणि यस फलंदाज बाद. थोडासा एक ललचावणारा चेंडू टाकला जातोय आणि त्याच्यावरती विकेट मिळवला जातोय. बॅक टू बॅक विकेट जातोय. मनोज ही एक मोठा फलंदाज गणला जातोय जयमान भावले संघाच्या बाजूने जर विचार केला तर, परंतु त्यालाही काय करता आलं नाहीये जास्त काही आपल्या संघासाठी. तर यावेळेस आपण पाहू शकता लक्ष्मण यांना मात्र आता डावाला पूर्णपणे आपल्या हातामध्ये घ्यावा लागेल. हरिचंद्र आणि आपण पाहू शकता लक्ष्मण ही आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जोडी तैनात आहे. तर या जोडीला डावाला पूर्णपणे आपल्या खांद्यावरती घेऊन चालावा लागेल. प्रशंसा करावी लागेल गोलंदाजांची, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या. त्यानंतर खचून न जाता अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळाला. महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून 2 धावा खर्च करून 2 गडी बाद केले. त्यानंतर आपण पाहिलं किशोर यांच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का चौकारच्या सहाय्याने लागला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करतोय. या इथं आपण पाहू शकता बॅक टू बॅक 2 विकेट, हॅट्रिक चेंडू आपण पाहतोय. यावेळेस ओहो अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू शरीराचा वेध घेतोय. इथं मात्र पंचांचा इशारा लेगबाईचा येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 22 धावा ऑन द बोर्ड. निश्चितच अजूनही आपण पाहू शकता विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. आता मात्र पूर्णपणे पकड जी आहे ती
कालिका माता खारबाव संघाची जय हनुमान भावाले संघावरती पाहतोय. अजूनही खेळ संपलेला नाही आहे, कारण अजून कोणी इथून विजय झालेला नाही आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही आहे तोपर्यंत परफेक्ट वर्तन करणं योग्य ठरणार नाही आहे. कालिका माता कालवार संघाचा संघनायक प्लीज आपण यायचा आहे, कारण हा सामना संपल्यानंतर या सामन्यातील विजेता संघ आपल्याशी टक्कर घेणार आहे. तरी नाणेफेकीसाठी कालिका माता कालवार संघाचा संघनायक प्लीज आपण यायचा आहे. कालिका माता कालवार संघाचा संघनायक बजरंग प्लीज कम ऑन द स्टेज. या वेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या लाईन मध्ये येता आलं नाहीये. पहिला चेंडू निर्धाव बजरंग यांचा. जिथं मनोबल वाढवलं महेंद्र आणि किशोर यांनी, तिथनं मात्र एक आत्मविश्वासाने गोलंदाजी घेऊन आल्याने पहिला चेंडू निर्धाव. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू मात्र जाईल सीमा रेषेलगत, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव. एकाने दुःखाने काम बनणार नाही. मोठे फटके हवाई सफर करावा लागेल. येणारे 4 चेंडू आहेत ना विजयासाठी आपण पाहू शकता 18 धावांची गरज. या वेळेस बॅटची कडा घेऊन यशच्या हातामध्ये जातोय. फलंदाज लक्ष्मण मात्र बाद होतोय. तीन चेंडूंचा खेळ शेष आहे ना. या 3 चेंडूंमध्ये आपण पाहू शकता विजयासाठी ज्या धावा हवेत त्या म्हणजे 18, म्हणजेच येणाऱ्या 3ही चेंडूंमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. षटकाराच्या स्वरूपाने कालवार संघाचा संघनायक प्लीज यायचा आहे. बजरंग टर्न होत आहे. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नाही, कारण आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर येतो, उजवीष्टी सोडून जातोय. आणि बऱ्याच कालानंतर या इनिंगमध्ये खारबाव संघाच्या गोलंदाजाकडून एक वाईटचा चेंडू टाकण्यात आला. तर आपण जर पाहिले तर खूप चांगली गोलंदाजी झाली. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल घेण्याचा उत्तम प्रयत्न. झेल सुटला जातोय. एकच धाव. एक सामन्याची आपण जर विचार केला तर औपचारिकता उरलेली आहे. विजयाच्या जवळ, समीप, निकट, एक पाऊल दूर आपण म्हणू शकतो कालिका माता खारबाव संघ. यावेळेस आपण पाहू शकता अजून एक उत्तम चेंडू. ज्यावेळेस हार आपल्या डोळ्यासमोर असते त्यावेळेस निश्चितच फलंदाजाचे कंधे हे उतरलेले असतात आणि तोच काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपण जोपर्यंत शेवटचा चेंडू खेळत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नसतं. इथं मात्र पाहूया अजून एक झेल. फलंदाज फेल आणि विजय संपादन करतोय कालिका माता खारबाव संघ.
चला कालिका माता कालवार त्याचबरोबर कालिका माता खारबाव दोन्ही संघाच्या